आज आपल्याला बनवायची बेसन पिठापासूनची तिखट शेव. तिखट शेव बनवण्यासाठी टोपल्यात बेसन पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग हातावर थोडासा ओवा घ्यायचा आणि त्याच्यात रगडून टाकून द्यायचा. मग जिरे घ्यायचे आणि ते उकळीत अशी बारीक त्याची बुकटी करायची आणि ती बुकटी बारीक झाली की त्या बेसन पिठाच्या टोपल्यात ती बुकटी टाकायची. ती टाकलं की ते असं ओवा जिरे टाकलेली बुकटी अशी कालवून घ्यायची. घेतल्यावर मग त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार चटणी टाकायची आणि मग त्याला थोडासा असा कलर यावा म्हणून त्याच्यामध्ये हळद टाकायची. हळद टाकली की मग त्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला असं पाण्याने मिक्स करून घ्यायचं. मग पाण्याने त्याचा असा घट्ट उंडा बनवला की त्याला कशी एकदम अशी छान चव लागते, कारण ते सगळं मिक्स झाल्यावरच त्याला चव लागणार ना. बाजूला उंडा ठेवून द्यायचा, इकडं कढईत तेल गरम करायला ठेवायचं आणि मग त्याच्यामध्ये ते आपल्याकडे जे कुरवड्या करायचा सूर्य असतो ना त्याच्यामध्ये ते पीठ टाकायचं आणि कुरडईसारखं तेलात पिळून द्यायचं. दिलं की मग बघा त्याची कशी